सकाळी आम्हाला थोडासा यायला वेळ झाला, पण माझ्या माता भगिनी कोणी वापस गेल्या नाहीत, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते. आपण विधानसभा 2024च्या इलेक्शन निमित्त आम्ही फिरतोय. मतदान तर मागतोयच, पण मतदान महत्वाचे, तर तुमचे आशीर्वाद. येणारी 20 तारीख 17 राहिले 3 दिवस फक्त. मग 3 दिवसामध्ये बऱ्याच घडामोडी होतात, कारण पुढचा उमेदवार आहे बाभळगावचा. आणि मला आठवतं स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या मुळे हा तालुका झालेला आहे आणि हा भाजपचा बालेकिल्ला आहे. मला पाहिजे तर पण फक्त एवढंच आहे, त्यासाठी म्हणून मी आली. भेटायचं तर आहे, मतदान तर आम्ही मागतोच आहे, महत्व तुमची भेट आहे, बरोबर. म्हणजे पण आले, मी यायला पाहिजे की नाही. तर ते आपल्याला करते ताईंनी. आणि आपण सर्वांनी योजना देवनीत, परवा आम्ही निलंग्याला फिरत होतो, शिरवानपाळला. जर निधी कुठं आला असेल देवणीला. 1 नंबरला सगळ्यात जास्त आपल्याला पर्यंत कोणी आणलाय, साहेबांनी आणलेला आहे. मग याच्यामध्ये माता भगिनींसाठी तर आहे, पण तो 1 रुपया भरून अगोदर आपल्याला आपले 1 घंटे त्याच्याप्रमाणे आपल्याला विमा सुरुवातीला काय यायचं, आपल्याला 1 रुपया आपण भरतो विम्याचे फक्त, आणि आपल्याला नंतर विमा येतो. 5 वर्षामध्ये सगळ्या उज्ज्वला गॅस योजना आली होती की नाही आपल्यापर्यंत. त्यांचं अकाउंट आलं होतं ना, खाते सगळ्यांचे, बरोबर आहे की नाही. काय झालं, आधारला लिंक झाले, त्याच्यामुळे आत्ताशे आपल्याला आपल्या खात्याला दिपोळीच्या आधी 7,000 आले ना. आणि जर तीच योजना आपण मागवली तर आपल्याला आज आले असते. योजना आली पण असती आणि होऊन गेली पण आली, आपल्यापर्यंत पोहोचली असती का, नाही की नाही. मग ही योजना काही निघून ही ज्यांच्या नाहीत. आता बऱ्याच जणी म्हणत आम्हाला मिळालेले, मला मिळणार आहेत, पण येणाऱ्या काळात इलेक्शन झाल्यानंतर केले 2100 रुपये केलेत. मग आपल्यासाठी येते, जसं ताईंनी सांगितलं की पुरुष काही ना काही निमित्त खिशे भरून राहायचे. पहिल्यामध्ये सगळ्यात कोणता तालुका, निलंगा तालुका. निलंग्यामध्ये सगळ्यात जास्त बोली गेली. पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये पण कुठलाच तालुका नाही, मध्ये पण कुठला नाही. सगळ्यात जास्त आपल्याला निलंगामध्ये आपल्याला ही यशस्वीपणे 100% राबवता आली. ज्यांचे फॉर्म आहेत त्यांचे सुद्धा मिळणार आहे नंतर. परत निराधार 60, म्हणजे आपल्या मोदी स्वप्न बघितलं मागच्या वर्षापासून 14 नंतरच आलं. त्याच्यानंतर म्हणजे माता ऐकली असेल धारणेपासून वयाच्या 75वर प्रत्येक योजना. कधी कुणी गर्भवतीला 5,000-6,000 त्याच्याला घरी पोहोचे पय केलेली आहे. ज्यांनी नोंद खात्याला 6,000 त्यानंतर पण आलेत आईच्या नावाने वापरताय तर होते, बरोबर आहे की नाही. नंतर साठी भगिनींसाठी 60 वर्ष अर्ध तिकीट आहे ना, अर्ध तिकीट आहे. प्रवास आपला कसा मग येऊन आपल्यापर्यंत येतात. आणि ह्या तर आपल्या ह्याच्या पलीकडे नाव काहीतरी हाताला पाहिजेत की नाही. आता ह्या मूलभूत सुधारणा तर होत राहतील एका, पण काही करून माता भगिनी सक्षम झाल्या पाहिजेत. म्हणून आपल्या युती सरकारने चांगला निर्णय घेतलेला आहे. का तर येणार आणि आता माता भगिनी आर्थिक दृष्ट्या पण सक्षम झाली पाहिजे. प्रदेश हा आहे, म्हणजे येणाऱ्या हा तर मिळणारच आहे आपल्याला 2100, त्याचे पण 25,000 होतात. आपल्याला बास होणार आहेत का, नाही की नाही. काय पाहिजे 5 वर्षात हाताला काम पाहिजे की नाही. मग त्यांनी सुरुवात म्हणून योजना काढलेली आहे. येणाऱ्या भरपूर पण त्या योजना जसं पासून भैयासाहेबांनी खेचून आणल्या, वेगळ्या रूपाने असेल, कुठला निधी आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर येणारा माणूस पाहिजे नव्हती तिथं. आता सगळे विधान वेगळी आहे. जरा का बरं वेगळी आहे, बाभळगावचं पार्सल. आपल्याला कुणाच्या मागे राहायचं, तुमच्या लाडके भैया असं आहे की नाही. आवाज येत नाहीये, आवाज झाला पाहिजे भैया साहेबांसोबत. एवढ्या चांगल्या योजना आपल्यापर्यंत येतात, योजना आणणारा दूरदृष्टी नेता त्याच्या खंबीरपणे माता भगिनीने राहायचंय. तारीख आहे तुमचं मत म्हणजे आला किती नंबरचं, 3 नंबर. कुणी किती जरी
येणारे बाबळगावचे सांगतील तुम्हाला योजना बंद होणार आहेत. जर बंद असतील तर त्यांनी माता भगिनींसाठी 3,000 दिले असते का हो? ती योजना बंद होणार आहे. मग जर होणारी बंद योजना आहे तर तिला का कोणी साहजिक आहे की नाही? ते आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला आपला निर्णय ठाम आहे. तरी आपल्याला खंबीर भैया साहेबांच्या मागे उभे राहायचंय की नाही? मग तुमचं एक मत नाहीये, एक महिलाचं मत तर एक आहे, पण त्याच्यानं आलं पाहिजे 10 मतदान निघायचंय. तुम्ही सगळ्यांनी भरभरून आधी पण आशीर्वाद, पण ह्या वेळेस काय लाडक्या बहिणीची, बरोबर आहे की नाही? हो की नाही? मग आवाज आपला कुठं घुमला पाहिजे, अख्खा लातूर हादरलं पाहिजे, बाबळगाव हादरून. आवाज तुमचा आवाज आहे भैया साहेब, म्हणजे तुमचा आवाज आहे. तो कुठे गेला? मुंबईमध्ये. मागच्या वेळेस तुम्ही भर दिले त्याच्यामुळे आपल्याला पालकमंत्री पद मिळालं. पण म्हणजे कसं, जेवढे पण जिल्हा असेल जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त खेचून कुणी आणले? आपल्या निलंसाठी भैया साहेबांनी खेचून आणले. आता जसं ताईंनी सांगितलं, भरपूर तिथं वाद व्हायचे, पण काही झालं तरी भांडून घेऊनच यायचे, मला ही स्कीम पाहिजेच पाहिजे. मग अशा राहायचंय ना तारखेला सगळ्यात जास्त पाहिजे पुणेमधून. काल पण मी शिरांपळमध्ये तेच म्हटले, सगळ्यात जास्त मतदान कुणाचं? माझ्यासोबत आपल्या माता भगिनींचं. कुणाला? लाडके भैया साहेबांना. म्हणजे आपण मतमोजणी होईल त्या दिवशी सगळं महिलांचं राहणार आहे, बरोबर, माता भगिनींचं राहणार आहे. मग आता इथून मी जाताना तुमचे जाऊ ना भैया साहेब, की सगळ्या सोबत आहेत म्हणून त्याला आपली ताकद दाखवायची बरं का. आहे मतदानाचा आपण पुढचे 5 वर्ष आहेत. आपण जाणार आहेत का फायली घेऊन बाबळ? आधी नेलं की पहिला फायली बरोबर आहे की नाही? मग आपण जाणार नाही. कोण पाहिजे? आपल्या निलंगा पाहिजे, तुमचे लाड पाहिजेत. त्या 20 तारखेला आपलं कुणी किती जरी म्हणलं तरी आपल्याला काय केलं, त्या सक्षम उभं राहण्यासाठी भैयाने प्रयत्न करतात. आणि इथून पुढे येणाऱ्या आपल्यापर्यंत येणार तर आहेतच, पण त्या माणूस तिथं पाहिजे. तुम्ही हक्कानी मत आणि हक्कानी सगळ्या, बरोबर आहे की नाही? आणि तुमच्या सोबत भांडायला भैया साहेबांना नाही दिल्या तर, बरोबर की नाही? 20 तारखेला लक्षात ठेवायचंय, प्रत्येक महिलेचं मतदान तर आहेच. त्या भगिनी असतील, काकी असतील, आजी असतील, आपल्या तालुक्यामध्ये कुठे असतील, सगळ्यांना सांगा करून घ्यायचंय. एका सोबत 10 मतदान. त्या दिवशी मतमोजणी होईल, त्या दिवशी काय राहणार आहे? आशीर्वादाचं बंपर मतदान राहणार आहे, बरोबर. एवढे मी आपल्यापर्यंत आली आहे. असं तर मला माहिती आहे दरवेळेस हा बालेकिल्लाच आहे, इथून बघायच नाही, पण प्रत्येक निमित्तानं महिलांना भेटणं होतं. आणि आपले सगळं का म्हणजे दरवेळेस मी तर नाहीच नाही, पण सगळे जणांचा पाय असतो. आलेली स्कीम घेतात, प्रत्येक जण तिथे बसलेले असतात, भैया साहेब स्कीम द्या आम्हाला योजना म्हणून. त्या आपल्या सगळ्या तुम्हाला राहायचंय ना, बरोबर आहे. तुमचा आवाज सगळ्यांचा म्हणजे कुणाचा आवाज आहे? तुमचा सगळ्या म्हणजे भैया साहेब आपले कुठे जाणार? मुंबईला. त्याच्यामुळे तुम्ही इथं जेवढं इथं आपल्याला आशीर्वाद द्याल सगळ्यांना तेवढेच काम करायला. त्यामुळे आपण पुढच्या 5 वर्षाचा आणि 1 दिवस आहे, पण त्याच्यावर 5 वर्ष अवलंबून आहेत. त्यामुळे मतदान करायचं आपल्याला. आणि कुठलं हादरलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? हो की नाही?
प्रचारासाठी जमलेले आहोत। माझ्या जमलेल्या सर्व माता भगिनी आणि माझे भाऊ यांना आणि प्रेरणाताई सभापती यांना माझा नमस्कार। आपण भैयांना का मतदान करावे हे थोडक्यात सांगण्यासाठी मी इथं उभी आहे। भैयाने आपल्या देवणीसाठी खूप काही केले आहेत। सर्वप्रथम संभाजी भैयाने देवणीला कायमस्वरूपी पाणी पुरवठा मंजूर करून दिलेला आहे। ते नगरपंचायत तर्फे न होता भैयानी स्वतः देवणीसाठी देवर जलते देवणी हे कायमस्वरूपी पाणी पुरवठा मंजूर करून दिलेला आहे। देवणीत भव्य असे बस स्टॉप बांधून दिलेले आहेत। देवणीतून जाणारा राज्य महामार्गाला जोडणारा रस्ता भैयानी करून दिलेला आहे। देवणीत वीर शाहू मठाला 1 कोटी निधी मंजूर करून दिला आहे। एवढंच नाही तर इमारत बांधकाम मजुरांना भांड्याचे किट दिले आहेत। ते फक्त भांड्याचे किट नसून त्याच्या मागे 30 योजना आहेत। त्याच्यामध्ये मुलींसाठी लग्नाची योजना आहे, मुलीचे शिक्षण मोफत होणारी योजना आहे। त्या मजुरांना जर काही जखम झाली किंवा मजुरी करते वेळेस कुठं पडला जखम झाली तर त्यांना विमा देण्यात आलेला आहे, आरोग्यासाठी आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 आपल्या महाविकास आघाडीने दिलेले आहेत। एवढेच न देता डिसेंबर पासून 2100 रुपये करणारी शाश्वती आपल्याला महायुतीने दिलेली आहे। एसटी प्रवासामध्ये हाफ तिकीट महिलांना केलेले आहे। एवढेच करून न थांबता येथे बसलेले सर्वजण महिला आपण सर्वजण शेतकरी आहोत। त्या शेतकरी बांधवांना फक्त निलंगा मतदारसंघापुरतेच भैयाने हेक्टरी 13,000 रुपये फक्त निलंगा मतदारसंघापुरतेच मर्यादित असे एवढा निधी मंजूर करून दिलेला आहे। मुलींच्या शिक्षणासाठी मोफत योजना केलेली आहे। तसेच वसतिगृहाचे सुद्धा देवणीमध्ये निर्माण केलेले आहे। 1 रुपयात पीक विमा भैयाने दिलेला आहे। वयोश्री योजना आहे। एवढेच करून न थांबता महायुती सरकारचे आणि भैयाचे काम आपल्याला सांगण्यास टाइम पुरणार नाही। एवढी योजना आपल्या समोर भैयाने दिलेली आहेत। जे योजना राज्य सरकारने दिलेली आहेत ते पोहोचण्याचं घरोघरी काम आपल्याला भैयाने केलेले आहेत। आज इथं बसलेले ताईंना मला सांगायचं गर्व होतं, इथं बसलेली देवणीमध्ये असं एकही घर नाही ते राज्य शासनाचा लाभार्थी नाही। प्रत्येक घरात लाभार्थी आहे। तिथं बसलेली सर्व महिला शासनाची लाभार्थी आहेत, राज्याची लाभार्थी आहेत, केंद्र शासनाची लाभार्थी आहे। यासाठी आपल्याला भैयाचे हात मजबूत करायचे आहेत। येणाऱ्या 20 तारखेला भैयाला कमळ या चिन्हासमोर बटन दाबून भैयाला बहुमताने विजयी करायचे आहेत। विजयी तर ते होणारच आहेत। आपल्याला फक्त मताची लीड त्यांना द्यायची आहे। एवढं बोलून मी थांबते। तालुका ह्या रॅलीमध्ये आता दादांनी सांगितलं की बाबा काही महिलांना जन्म झालं नाही, आम्ही तुमच्या आदेशाचं पालन करण्यात आम्हाला सांगितलंच नाही तुम्हाला, त्याच्यामुळं महिला माघारी गेल्या। त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रेरणाताई, इथले नगरसेवक, सरपंच आणि सगळ्या सन्मान्य व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या माता आणि बहिणींनो, बंधू, खरं तर मला सांगायचं झालं देवणी गावामध्ये माझा परिचय नाही आहे। मी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई सोळंके आणि खरं तर तुम्ही दगडूच्या नावानंच ओळखतात। त्यांनी इथं प्रसिद्ध आहेत आणि तुमच्या काळजाचा घड पण आहे। देवणी गाव त्यांच्या काळजाचं घड आहे आणि छोटू भैयाच्या तर देवणीशिवाय त्यांना करमत नाही। अगोदर देवणीला जाऊ चेअरमन साहेब, नंतर दुसरीकडे जाऊ असं त्यांचं म्हणणं असतं। मला आवर्जून सांगायचं आहे, स्कीम तर येतच जाते, विकासाचं चक्र तर फिरतच असतं। ज्या काही लोक बोलतात 60 वर्षाचा आम्हाला त्यांनी आडाखडा द्यावा, आमचा आडाखडा त्यांनी घ्यावा। आम्ही 10 वर्षामध्ये काय केले आणि 60 वर्षामध्ये आपण काय केले हे त्यांनी आम्हाला सांगावं। निवडणुकीच्या वेळेस येऊन काहीतरी बोलायचं, काहीतरी मिसवाड करायचं, महिलाला पुरुषाला काहीतरी सांगायचं, कुठलं तर काय, हा फार चुकीचा आहे। आता कोणी येडं राहिलं नाही, पाण्यातल्या बाळाला पायामध्ये कळतं। आता कोणीच दादा वेडं राहिलं नाही, ऐकतात, ऐकून तर सगळ्याच घ्यावं लागतंय। ते करायचं तेच करावं लागते। जगाचं ऐकावं, मनाचं करावं।
मी त्यातली महिला आहे. मला आवर्जून देवणी गावाला सांगायचं आहे, महिला तर करणारच आहेत, तुम्ही पुरुष काय करणार आहे त्यांना ठरवून सांगा. जेव्हा पेटी उघडतील तेवढा महिलाचं मतदान कुठेही जास्तीचं प्रमाण निघेल. माझ्या सहित मी उपाध्यक्ष होते, काम करत असताना विरोधीमध्ये भैयासाहेबाचं 2.5 वर्षाचं काम झालं. 2.5 वर्षामध्ये माझा कार्यकाळ आला. 2.5 वर्ष मागं 6 जण होते, त्यांना काही टेन्शन नव्हतं, पण मला खूप टेन्शन होतं. कारण आपला माणूस आता दादाने सांगितलं काय काय कार्यकाळामध्ये तुमच्या केलं म्हणून. मग मला वाटते दादा विरोधीमध्ये काम करणं फार कठीण आहे. माझ्यासारख्या महिला, एक तर मी कर्नाटकाची महिला, मला काही एक बोललं तर एक बोलायला येत नव्हतं. चेअरमन साहेबांना कधी सोबत घेऊन गेलं नाही आणि कुठली माहिती दिली नाही. पाताई पाटील माझ्या खासदार आका साहेबानं मला खंबीरपणे उभं केलं आणि निष्ठा उपाध्यक्षने आरोग्य माझ्याकडे दिलं, क्रीडा माझ्या, आणि त्याच्या माझं काहीतरी तकदीर असेल. त्याच्यामध्ये कोरोना लागला. कोरोना बी जर लागला मी कुठे घाबरले नाही. भया जायचे कुठल्या तर उद्घाटनाला, कुठल्या तर काय तर. बाकीचे लोक महाग थांबायचं. म्हणजे कर्नाटकाचे लोक भोळे असतात, थोडं महाराष्ट्राचे हुशार असतात, त्याही मध्ये माझा अर्धा वाटा आहे, पण हुशार असतात. कर्नाटकाच्याला काही कळत नाही एवढं. त्याच्या जमिनी पण जास्त राहतात. एकीकडं आवड पेरलं तर इकडं तसाच राहतं पडत. त्याच्यामुळं मला सांगायचं मला कळतच नव्हतं. एकच उपाध्यक्ष केल्यानंतर भयानं सांगितलं आपण भयाचा सत्कार करू जाऊ म्हणून मी राहुल गेलो. भयाने एकच सांगितलंय, काकूला सोबत घेऊन चला. राहुल तुम्हाला सांग, माझ्या 12च्या 12 महागात ती 6 जण आणि पुढे 6 जण 5 वर्षामध्ये एवढे तिथं जिल्हा परिषदला असतात. एवढे असतात. काम करत असताना मला नाही वाटत होतं भेटी कशाची. 7,000 येऊ शकतो 5 महिन्याच्या काळाचे. पुढील येणाऱ्या काळामध्ये आपल्या सरकारच्या वतीनं या लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा पगार देणार आहोत. म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये आपण मतं मागत नाही. आता आपण एक उदाहरण सांगूया. या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीची योजना आपण सुरू केली. या जिल्ह्यात मतदारसंघातल्या आपल्या सर्व माता भगिनींना लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी या मतदारसंघाचे नेते आदरणीय भैयांच्या नेतृत्वाखाली आदरणीय